22 डिसेंबर 2025 सिक्सर ही हिंदी सिरीज संपवली. छान आहे. मागची छान होती, आत्ताची छान आहे. मुख्य म्हणजे टीम स्पिरिट, एकमेकांबद्दलचं प्रेम भावना किंवा एकजुटीची भावना, आपल्याला जिंकायचं आहे हे स्पिरिट हे दाखवलंय. आणि कसे म्हणजे स्ट्रगल करून आणि कसे खेळत असतात आणि कसे मग पुढे जातात, तीच स्टोरी आहे. आणि मग टिपिकल थोडंसं रायव्हलरी टीममध्ये किंवा ग्रुपमध्ये, तर ती सगळी अशी स्टोरी आहे. तर ॲज युजल निक्की जो सिक्सर मारण्यात एक्सपर्ट असतो आणि त्याला ठोकम ठाक म्हणजे करायची सवय असते, तर त्याच्या वडिलांनी काहीतरी घोळ करून ठेवलेला असतो, त्याच्यामुळे ते जमीन विकायच्या चक्करमध्ये असतात. त्या वडिलांना म्हणतो तुम्ही नका हे करू, म्हणजे जमीन वगैरे विकू, मी बघीन काहीतरी. आणि अशा ह्याच्यातच त्यांच्या टीमचं म्हणजे भांडणं झालेली असतात ऑलरेडी. तर मग आता जिंकायचं आहे म्हटल्यावर म्हणजे पैसे पाहिजेत, प्राईज मनी असते. मग आता त्यांना एकत्र येणं भाग असते. तर त्यांचे जे पार्षद असतात, नागोजी, मग ते निक्कीला आणि शानूला, म्हणजे मेन आणि हे शानूचं आणि निक्कीचंच असतं रायव्हलरी. तर शानूचे काही, आणि शानू पण एकदम छान खेळत असतो, तर शानूनी काही कारणास्तव ते सोडून दिलं असतं ना, म्हणजे क्रिकेटचं हे, आणि तो या पार्षदच्याकडे काम करत असतो. तर मग पार्षद त्याला समजवतो की जर तुम्हाला विजयनगर युनायटेड अशी टीम बनवून खेळायचं असेल तरच तुम्ही जिंकू शकता, नाही तर नाही. आपसातलं मतभेद विसरून तुम्ही म्हणजे हे करा की म्हणजे खेळा. मग हे लोक मग टीम म्हणजे तयार होतात. मग ह्या टीमच्या ह्याच्यात एक जो मुलगा असतो तो एका अकॅडमीकडून कॉर्कबॉल, म्हणजे यांचं टेनिस बॉलचे सगळे गेम्स असतात, तर तो कॉर्कबॉलनी प्रॉपर अकॅडमीमध्ये शिकत असतो. खान सर असतात तिथे, ते स्ट्रिक्ट असतात आणि त्यांना काही बिलकुल आवडत वगैरे नसतं. तर हा निक्की त्याला रिक्वेस्ट करतो, तो म्हणतो नाही, खान सरांना कळलं की ते मला काढून देतील. म्हणजे अरे असं कुठून कळणार आहे, काय कळणार आहे वगैरे असं. तर तो तयार होतो आणि नेमकं तेच होतं. यांची फोटो खेळतात पण हारतात, कारण ह्यांचं जबरदस्ती बनलेली टीम असते, तर शेवटचा म्हणजे फायनल हारतात ते. तर म्हणजे एकमेकांशी हेच की सिंक्रोनायझेशन नाही, कोऑर्डिनेशन नाही, जरी खूप छक्के हे मारले तरी मग रन आउट होणं, हे प्रकार सगळे होतात. आणि मग ते टीमच्या भांडाभांडी करतात आणि ते मुख्य म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये मारापिटीवर येतात. तर मग त्यांना डिस्कार्ड करून टाकतात की नाही, तुम्हाला खेळायला नाही मिळणार आहे. आणि मग कंडिशन असं म्हणजे हे लोक खूप रिक्वेस्ट करतात, नाही असं कसं, आम्ही तर चांगलं खेळतो, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं, तर आम्हाला फायनलमध्ये तर पाहिजेच पाहिजे. तर मग एक कंडिशन टाकतात की तुम्ही इतके इतके जे फाईन म्हणून प्राइज मनी आहे ती भरा, 2 लाख, तरच आम्ही तुम्हाला खेळायला देऊ. आणि पुन्हा असं झालं नाही तर मग सगळं टीम मधनं तुम्हाला बाहेर. पण त्याच वेळेस यांनी विकेट घेतलेले असतात, त्या जो अकॅडमी मध्ये जात असतो त्याचा फोटो छापून येतो. झालं, म्हणजे खान सर त्याच्यावर खूप चिडतात, त्याला अकॅडमी मधून काढून टाकतात. तर मग हा निक्की म्हणतो माझ्यामुळे, मी रिक्वेस्ट केली म्हणून तू हे करायला गेलास खेळायला, तर चल मी चलतो बोलायला, म्हणून तो जातो त्याच्याबरोबर. खान सर त्याला सुनवतात आधी थोडंसं, पण ते म्हणतात ठीक आहे, एका कंडिशनवर मी याला घेईन परत अकॅडमीमध्ये. नाही नाही तर पण पैसे पैसे भरावे लागतील त्याला पण, फाईन म्हणून म्हणे मी इतकं त्याच्यावर जी मेहनत घेतली आणि हे ते, तर त्याला इतके इतके पैसे. तर आता त्या पैशांची सोय जी करायची तर ती कशी करायची. तर हा म्हणजे असंच बोलत असतो. तर तो जो शानू असतो तर तो ऍक्च्युली बागीचा मुलगा असतो, बागीचा नातू असतो. मग तो ह्याला निक्कीला आपल्या गावी घेऊन जातो आणि एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरच्या मुलाला तिथे त्यांनी किडनॅप करून ठेवलं असतं. आणि मग तो पोलीस ऑफिसरच पैसे घेऊन येतो, 2 लाख, आणि देतो त्यांना. तर म्हणे पहा, मी म्हटलं होतं ना तुला की पैसे आपल्याकडे चालत येणार. तर म्हणे अरे पण तू असं कसं. म्हणे काही नाही, स्मूथ आहे म्हणे सगळे. पहा, तो मुलगा पण असा घरात हिंडत असतो ना, चहा पाणी आणून देणं वगैरे असं चाललं असतं. म्हणजे शेवटी ते पैसे घेऊन येतात तिथे.
तर मग तो खान म्हणतो की हे पैसे ठेवा तुमच्याकडेच, एका कंडिशनवर मी याला परत घेईन. जर तू म्हणजे बॅटिंग कर, निक्कीला म्हणतात ते, आणि माझ्या एकाही बॉलरच्या बॉलवर तू जर छक्का मारून दाखवला तर मी याला परत मध्ये घेईन. तर ते निक्कीला कॉर्क बॉलची सवयच नसते आणि खूप त्याला मार पण लागतो, धडपडतो, पडतो, नाही मारू शकत म्हणजे तो थोडक्यात, आणि पडतो खाली. म्हणजे उठायला पण त्याला जमत नाही, इतकं त्याला लागलेलं असतं. तर मग खान सर असे सुनवतात टॉन्ट वगैरे, म्हणजे ही बॉल तुझ्याजवळ ठेव, तू 0 आहे. हा जो मुलगा असतो, जो खेळत असतो अकॅडमीमध्ये, तो हात धरून त्याला उचलतो आणि खान सर त्याला म्हणतात, ठीक आहे म्हणे, येऊन जा तू उद्यापासून, तुझ्यावर मी दया केली. तर तोच म्हणतो खान सरांना की मला कोणाच्या दयेवर जगायचं नाहीये, मी माझी राह खुद म्हणजे स्वतः बनवे. असं करून मग दोघे निघून येतात. मग आता यांना ते प्राईज म्हणजे हे करायचं असतं. मग आता हे लोक सगळे ठरवतात की काय करायचं, मग आता आपल्या भांडण नको, हे नको. मग सगळेजण ठीक दाखवतात. बरं, त्यांच्या टीममध्ये एक मुलगी पण असते. त्या मुलीवर शानूचा जीव असतो, म्हणजे ते प्रेम करत असतो तो, पण ती या निक्कीची खूप छान मैत्रीण असते. तर ती म्हणजे त्याला समजत असते की तू कशाला इतका आणि मग त्यांनी असं म्हटल्यावर ते कॉर्क बॉलनी खेळल्यावर आणि न काढून त्याच्यानंतरच्या ज्या मॅचेस अशा त्यांच्या प्रॅक्टिस मॅचेस वगैरे होतात किंवा इतर, तर त्या सगळ्याच्या ह्याचे म्हणजे परफॉर्मन्स निक्कीचा चांगला नाही होत, आउट होत असतो सारखा, जो कधी न आउट होणारा वगैरे असं. तर त्यालाही कळत नाही, इतरांनाही कळत नाही की याला काय झालंय. आणि मग ही त्याला समजावते पुष्कळ, मुलगी ती त्याची फ्रेंड असते, की अरे तू कशाला असं ते 0 वगैरे ते म्हणायचं त्यांचं असतं काम, तर आपण नाही एवढं मनाला लावून घ्यायचं. आणि तू आता जर असं करायला लागला, तू आता या सगळ्यांपेक्षा तू मोठा आहे, 28 वर्षाचा, आणि तुला जर पुढे जायचं असेल, टीम मध्ये जर खेळायचं असेल इंडियाच्या वगैरे, तर तुला आतापासून प्रयत्न केले पाहिजे आणि हे टेनिस बॉल सोडून तू अकॅडमी वगैरे जॉईन केली पाहिजे. ती त्याला पुष्कळ समजवते. मग तो थोडस म्हणतो ठीक आहे. आता त्याच वेळेस एक संजय सुरी म्हणून ह्यांच्याच गावचा मस्तो जो नॅशनल खेळला असतो, पण त्याचा आता परफॉर्मन्स खराब झाल्यामुळे त्याला टीम मधून काढून टाकलेलं असतं, कोणी त्याला भाव देत नसतं. मग तो एकदा असंच क्लब मध्ये गेलेला असतो, तर ह्या दोघांनाही बोलवले असतं त्यांनी, निक्कीला आणि त्याच्या मॅनेजरला. तर तो खान त्यांचं इन्सल्ट करतो म्हणजे थोडस, आणि मग त्याला संजयला सांगतो की अरे तुझा परफॉर्मन्स बिघडलाय, पण तू पुन्हा बेसिक्स पासून सुरू कर, असं कर, तसं कर, असं थोडासा डोस देतो. त्याच्यानंतर मग ह्यांचं सगळं मिटते, आपसातले भांडण आणि सगळे. हा पण शानू पण विचारतो की अरे, तो म्हणतो की माझं तिचं काही नाही, ती माझी फक्त फ्रेंड आहे. तर आणि तो त्याच्याबरोबर त्याच्या गावी पण जाऊन आला असतो. तो दोघांचं मग शानूचं निक्कीचं जरा चांगलं जमलेलं असतं, म्हणजे शानूलाही कळतं की निक्की चांगला आहे, निक्कीलाही कळतं शानूही चांगला आहे. उगीच आपसात ते लोक खून असे करत असतात. तर मग ते थंड पडतं आणि मग एक टीम म्हणून ते खेळायला तयार होतात विजयनगर युनायटेड. आणि त्यांनी म्हणजे जिंकायचं, आता आपल्याला प्राइज मनी पण पाहिजे, कप पण पाहिजे. कारण तो पार्षद म्हणतो मला माझ्या खुर्चीच्या पाठीमागे या फ्रेम मध्ये आपल्या टीमचा जिंकलेला कप सकट फोटो पाहिजे, आणि माझी टीम म्हणजे पाहिजे मला इथे, त्याच्याशिवाय मी तुम्हाला इथे उभंच करणार नाही, येऊ देणार नाही इथे माझ्या ऑफिसमध्ये. तर मग हे लोक ठरवतात, उतरतात मैदानावर. तर जे दुसरे पार्षदनी किंवा दुसरी जी टीम असते, त्या लोकांनी वेगळीच टीम आता उभी केलेली असते. सगळे बाहेरून, कोणी गुजरात, कोणी कुठले, सगळे असे टफ प्लेयर्स आणलेले असतात. त्यांना बघून थोडस हे लोक चलबिचल यांची होते, पण म्हणतात ठीक आहे, आता खेळायचं तर आहे. आणि यावेळेस म्हणे वेगळं हे करायचंय. आधी म्हणजे टोटल 10 म्हणजे 20 ओव्हरचं हे होणार आहे. तर आधी 5 ओव्हर टाकायचे आणि नंतर दुसरी टीम खेळेल, मग पुन्हा तुम्ही 5 ओव्हर खेळायचे. तर अशा 10 ओव्हरचा गेम असेल. आणि जर जो पहिल्या याच्यामध्ये म्हणजे आउट झालाय, तो दुसऱ्या इनिंग मध्ये नाही खेळू शकणार, अशा टाईपचं काहीतरी हे करतात. मग आता पहिल्यांदा खेळायला हे लोक त्यांना शानू आणि यांच्या टीमलाच सांगतात. ते म्हणतात आम्ही हे करू, फिल्डिंग करू.
तर हे लोक म्हणतात नाही आम्ही आता मग तुम्ही दोघं म्हणजे शानू आणि निक्की तुम्ही दुसऱ्या याच्या करता थांबा, पहिल्या याच्यात बघू आपण काय होतंय काय नाही ते. आम्ही जातो म्हणजे समजा आम्ही आउट झालो तर नाही, पण तुम्ही आउट झाला तर मग तुम्हाला पुढच्या याच्यात खेळता येणार नाही. तर अशा याच्यात ते सुरू होते. तरी चांगले खेळतात, पण सटासट आउट होतात 6 का 7 जण. झालं त्यांचा स्कोर 75 झालेला असतो, ह्यांचे काहीतरी 69च होतात एवढे आउट होऊन. मग झालं दुसरं पुढच्या, आणि त्यांच्या इकडचे मस्त 6 मारत असतात. मग दुसऱ्या याच्यामध्ये ह्यांचे काहीतरी त्यांना ते लोक आउट करतात म्हणजे बऱ्यापैकी. आणि मग हे दोघं येतात निक्की आणि शानू, आणि मग दणादण मारतात आणि स्कोर म्हणजे बऱ्यापैकी छान हे करतात. पण मग शानू एका याच्यात आउट होऊन जातो. मग त्याला मदत करायला जो दुसरा येतो तर तो टिकून राहतो. आणि मग आता शेवटचा ओव्हर असतो तर त्याच्यात हे लोक नालायकपणा सुरू करतात. बाउन्सर त्याच्या अंगावर मारायला सुरुवात करतात निक्कीच्या. तर मग ते आधीच त्याला त्या जखमा झाल्या असतात पॉवर बॉलनी, तर ते अजून तो पळून जातो. आणि त्याला ते सारखं तुम 0 हो तुम नहीं खेळ सकते असं त्याचं ते मानसिक हे बिघडतं खच्चीकन. त्याच्यामुळे त्याच्या पहिल्या 2-3 बॉल तो हे करतो, मिस करतो. पण मग नंतर त्याला परत सगळं आठवते, हिने समजवलेलं, मग हे ते सगळं, आणि मग तो जिम मारतो दणादण 6-4-6, आणि म्हणजे शेवटी 16 रन्स राहिले असतात जिंकायला करून, आणि मग जिंकतात ते लोक सगळे. मग झालं काय ट्रॉफी, मग त्या लोकांची मान खाली जाते, कारण सगळे चांगले खेळ त्यांचे खेळणे असतात. मग पार्षद तर खूप खुश होतो, सगळेजण खुश होतात. त्यांच्यातले ते एक अंकल असतात जे त्यांनी तर आपल्या शर्टवर बदला म्हणून लिहून आणलं असते, ते आपलं शर्ट काढून बनियनवर लिहून आणलं असतं, तर ते दाखवून त्यांना नाचत असतात. म्हणजे थोडक्यात मग ते छानपैकी सेलिब्रेट करतात, चॅम्पियन वगैरे, घरी जातात, फोटो काढतात छान. मग हा पण वडिलांना म्हणजे सांगतो. वडील म्हणतात की मी तुला कधी म्हटलं नाही, पण तुला जे पाहिजे ते तू अचीव्ह करतो. आणि मग अशा पद्धतीने त्यांची अशी टीम छानपैकी हे होते. हाही पार्षद जिंकून येतो, त्याच्याबरोबर सगळे ढँग नाच गाणे. आणि यांच्या टीम मध्ये मग तो संजय सुरीला त्यांनी म्हटलं असतं बेसिक्स, तर मग संजय सुरी जॉईन झाला असतो यांच्या टीम मध्ये खेळायला. तर तो पण छान खेळलेला असतो, पण तो पण मग मध्ये आउट झालेला असतो. पण मग तो पण म्हणजे ठरवतो की आता आपण पण बेसिक्स हे करून आणि आपलं परत प्रॅक्टिस चांगली करून आणि मग आपण इंडियन टीम करता खेळायचं. असं मग सगळ्यांचा मेल मिलाप, मन मिलाप असं होऊन छानपैकी द एंड होतो. छान आहे ओव्हरऑल. आणि टीम मध्ये शानू छान खेळतो, तर ही मुलगी पण त्याला 2दा-3दा, मग एरवी त्याच्याशी बोलत नसे, त्याच्याकडे पाहत नसते, तर आता ती त्याला गळे पण मिळते, बकअप म्हणते, छान त्याला एनकरेज करते. तर शानूला पण छान वाटतं, म्हणजे की चला म्हणजे मी काहीतरी जर बनवून दाखवलं तर ही नक्कीच माझा विचार करू शकेल, असं त्याचे पण होप्स जागे होतात. तर ओव्हरऑल छान आहे सिरीज, सुंदर आहे, आणि मुलांनी तर छान काम केले.